भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यांच्या अध्यक्षांच्या लवकरच निवडणुका होणार। रावसाहेब दानवे यांची माहिती। भाजपमध्ये दर 3 वर्षांनी निवडणुका होतात, त्यानुसार जानेवारीमध्ये निवडणुका होतील। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर महानगरपालिकेच्या महापौर पदावरून दानवे आणि खोतकरांमध्ये वाद। शिवसेनेचा महापौर कोण होणार? शिवसेनेचा महापौर होणार खोतकरांचं वक्तव्य, तर भाजपचाच महापौर होणार असं रावसाहेब दानवे यांना विश्वास। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अजित पवार यांची राष्ट्रवादी ॲक्शन मोडवर। नव्या वर्षामध्ये राष्ट्रवादीचं पहिलं शिबिर कर्जतमध्ये होणार। कर्जतमध्ये 2 दिवसांच्या शिबिरात मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं मंथन केलं जाणार। पुढच्या 100 दिवसांच्या नियोजनाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा। विभागांनी 100 दिवसांच्या आराखड्यामधून ठोस कामगिरी करावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अधिकाऱ्यांना निर्देश। महाराष्ट्र जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण। सुशासनाच्या माध्यमातून राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन करण्याचा मार्ग बळकट होईल, फडणवीसांना विश्वास। सोन्यापाठोपाठ चांदीच्या दागिन्यांवर देखील हॉलमार्किंगसाठी सरकारच्या हालचाली सुरू। मात्र चांदीवरील HUID सहजपणे निघून जात असल्यानं काय तंत्रज्ञान वापरावं याचाही विचार सुरू। 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार। 1 फेब्रुवारीला शनिवार, परंतु अर्थसंकल्प सादरीकरणाच्या निमित्तानं शेअर बाजार खुला ठेवण्यात येणार। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा। राज्याच्या अनेक भागांत पावसाचा तसंच गारपिटीचाही अंदाज। कल्याण अपहरण आणि हत्ये प्रकरणामध्ये आरोपी विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी, तर त्याची पत्नी साक्षी गवळीला देखील 7 दिवसांची पोलीस कोठडी। कल्याण घटनेमधील आरोपी विशाल गवळीनं 2023 मध्ये एका शाळकरी मुलीवरती भर रस्त्यामध्ये अतिप्रसंग केला होता। पीडित मुलीच्या आईची ABP माझाला धक्कादायक माहिती। पीडित मुलीच्या अंत्ययात्रेच्या दरम्यान नागरिकांनी अडवला रुग्णवाहिकेचा रस्ता। आधी आरोपीला फाशी द्या, नागरिकांची मागणी। पीडित मुलीच्या अंत्ययात्रेमध्ये नागरिकांची सरकारच्या विरोधात घोषणाबाजी। आरोपीला फाशी देण्याची केली मागणी। वसई पूर्वमधील वाळीव परिसरामध्ये कार चालकानं लहान मुलाला चिरडलं। फरार कार चालकाचा पोलिसांकडून अटक। अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट। ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं। अंबरनाथमध्ये शिवसेनेत असलेल्या गटबाजीमधून हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती। कल्याण न्यायालयामध्ये बंदूक घेऊन फिरणाऱ्या इसमाची बातमी ABP माझानं केली होती आणि त्याची दखल घेत आता 11 पोलिसांना निलंबित करण्यात आलंय। यामध्ये एका अधिकाऱ्याचाही समावेश। धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडकडून धारावीमध्ये जोरदार बॅनरबाजी। पुनर्विकास प्रकल्पाची माहिती देणारे विविध भाषांमधील फलक लावले। माझ्या पसंतीचं सिडकोचं घर। महागृहनिर्माण योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीला मुदतवाढ। 26,000 घरांच्या या महागृहनिर्माण योजनेसाठी 10 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार। भिवंडीमध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भाजपचे आमदार महेश चौगुले यांची वाहतूक पोलीस आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक। 15 दिवसांमध्ये तोडगा काढण्याचं दिलं आश्वासन। पुण्याच्या राजगुरुनगर शहरातून बेपत्ता झालेल्या 2 चिमुकल्या मुलींचे मृतदेह ड्रममध्ये आढळले। घराजवळ खेळत असताना दोन्ही बहिणी या बेपत्ता झालेल्या होत्या। पुण्यातल्या राजगुरुनगरमधील बेपत्ता मुलींची शेजाऱ्यांना अत्याचार करून हत्या केल्याचं उघड। हत्ये प्रकरणामध्ये आचार्याला अटक। पुण्याच्या राजगुरुनगरमधील 2 चिमुकल्यांवरील अत्याचार आणि हत्येचं प्रकरण। राजगुरुनगर पोलीस स्टेशनच्या बाहेर नातेवाईकांचा ठिय्या। मृतदेह ताब्यात घेण्यास नकार। आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी ही मागणी।
पंढरपूरमध्ये दारू साठ्यासंदर्भात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क आमने-सामने. रांजणीमध्ये सापडलेला दारू साठा बेकायदेशीरच, पंढरपूर तालुका पोलीस निरीक्षकांचा दावा. मात्र हा दावा राज्य उत्पादन शुल्क विभागानं फेटाळला. सोलापूरच्या मंगळवेढ्याच्या जवळ लातूरमधील शाळेच्या बसचा अपघात. 4 विद्यार्थी जखमी, 39 विद्यार्थ्यांसह 13 शिक्षण कर्मचारी सुखरूप. शिर्डीमध्ये साईबाबांच्या देवस्थानमध्ये बनावट पास विक्रीचा प्रकार उघड. प्रकाशन विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यानेच बनवला बनावट दर्शन पास. शिर्डी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. नाशिक शहरामध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांची पोलिसांकडून धरपकड. सुट्ट्यांच्या काळामध्ये वाहन चालकांकडून नियमांचं सर्रास उल्लंघन. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामध्ये बनावट नोटा बनवणाऱ्यांना अटक. एका खासगी लॉजमध्ये छापा टाकून साहित्यासह तिघांनाही ताब्यात घेतलं. न्यायालयाकडून तिघांना 4 दिवसांची पोलीस कोठडी. नाशिक शहर पोलिसांची मोठी कारवाई. सोनसाखळी चोरांच्या टोळीला ताब्यात घेतलं. लाखोंचं सोनं जप्त. नाशिक शहर आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यातील 8 गुन्हे उघडकीस. नाशिकच्या कसबे सुकेणेमधील भंडारे वस्तीतील विहिरीमध्ये आढळला बिबट्याचा मृत बछडा. निफाडच्या रोपवाटिकेमध्ये मृत बछड्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी. अहिल्यानगरच्या सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये विजी कार्बन कंपनीला भीषण आग. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात टायर असल्यानं परिसरामध्ये धुराचे लोट. आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान. अहिल्यानगरच्या नेप्ती उपबाजार समितीमध्ये 80,000 कांदा गोण्यांची आवक. त्यामुळे कांद्याचा भाव क्विंटलला 2 ते 3 हजार रुपयांपर्यंत उतरला. मराठवाड्यातील 8 पैकी 6 जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 29% विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याची धक्कादायक बाब समोर. विभागीय आयुक्त प्रशासनानं केलेल्या पाहणीमधून ही बाब उघडकीस. धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरच्या सरकारी हॉस्पिटलला बनावट औषधांचा पुरवठा. अन्न आणि औषध विभागाच्या तपासणीमध्ये आढळली बनावट औषधं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.